नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर गणेश रेडे। तर आजचा हा व्हिडिओ MCR PGCET प्रिपरेशन टिप्स आणि गायडन्स यावर मी बनवणार आहे। तर महाराष्ट्र काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल एज्युकेशन अँड रिसर्च MCER दरवर्षी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी म्हणजे मास्टर डिग्रीसाठी MSc ॲग्रिकल्चरसाठी व MSc इन हॉर्टिकल्चरसाठी कॉमन एंट्रन्स टेस्ट घेते। ह्या एंट्रन्स टेस्ट थ्रू MPKV राहुरी अंतर्गत PGI राहुरी, पुणे, कोल्हापूर, धुळे, नंतर डॉक्टर PDKV अकोला अंतर्गत अकोला, अमरावती, नागपूर आणि VMNKV परभणी अंतर्गत परभणी मेन कॅम्पस, देन बदनापूर, लातूर आणि दापोली अंतर्गत दापोली मेन कॅम्पस या ठिकाणी मास्टर डिग्रीच्या सीट्स भरल्या जातात। तर आता आपण पाहूया या परीक्षेची तयारी कशी करायची, या परीक्षेचा क्वेश्चन पॅटर्न कसा आहे आणि याचा सिलेबस काय आहे, कोणते बुक्स वाचायचे, कोणते नोट्स वाचायच्या आणि यावर मी तुम्हाला टिप्सही देणार आहेत की बाबा अभ्यास कसा करायचा। पाहूया आपण सिलेबस। तर या परीक्षेसाठीचा जो सिलेबस आहे तो म्हणजे ऑल ॲग्रिकल्चर सब्जेक्टच्या नोट्स आहेत। म्हणजे 4 वर्षाच्या डिग्रीमध्ये म्हणजे फर्स्ट सेमिस्टरपासून ते 8व्या सेमिस्टरपर्यंत जे काय आपण कोर्सेस शिकतो त्याच कोर्सेसचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि हाच अभ्यास तुम्हाला MCR CET बरोबरच ॲग्री MPSC आणि IBPS ॲग्रिकल्चरच्या पार्टसाठी हा उपयोगी येणार आहे। तर आता आपण पाहूया MCRचा एक्झाम पॅटर्न काय असतो। MCRचा एक्झाम पॅटर्न आहे ते 200 क्वेश्चन मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स असतात। ते तुम्हाला 2 तासांमध्ये सॉल्व करायचे असतात। त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग कोणतेही नाही। हा झाला एक्झाम पॅटर्न MCRचा CETसाठीचा। आता आपण पाहूया MCR CET थ्रू MSc ॲग्रिकल्चरसाठी कोणत्या विद्यापीठात किती जागा भरते। तर अकॉर्डिंग टू MCR PG प्रॉस्पेक्टस 2020-21 MCRच्या वेबसाईटवरून हे प्रॉस्पेक्टस मी डाउनलोड केलेले आहे। त्याच्यानुसार MPKV राहुरी अंतर्गत पुणे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे या ठिकाणी 60 जागा आहेत MSc ॲग्रिकल्चरसाठी। नंतर PGI पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट राहुरी मेन कॅम्पस त्या ठिकाणी 159 जागा आहेत। नंतर कोल्हापूर ॲग्रिकल्चर कॉलेज कोल्हापूर या ठिकाणी 48 जागा आहेत। धुळ्यामध्ये 24 जागा आहे ॲग्रिकल्चर कॉलेज धुळे या ठिकाणी। अशा सर्व मिळून MPKV राहुरी अंतर्गत 291 सीट आहेत MSc ॲग्रिकल्चरसाठी। नंतर आहे डॉक्टर PDKV अकोला पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, यामध्ये PGI अकोला या ठिकाणी 166 जागा आहेत। नंतर SSSC अमरावती म्हणजे सॉईल सायन्स अँड ॲग्रिकल्चर केमिस्ट्री अमरावती, फक्त अमरावतीमध्ये सॉईल सायन्स आणि ॲग्रिकल्चर केमिस्ट्रीसाठीच जागा आहेत, त्या जागा आहेत 18। नंतर नागपूरमध्ये 103 जागा आहेत। अशा तिन्ही ठिकाणच्या जागा मिळून PDKV अकोला अंतर्गत 287 जागा आहेत। नंतर आहे ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या अंतर्गत परभणी मेन कॅम्पसमध्ये 115 जागा, लातूरमध्ये 96 जागा, बदनापूरमध्ये 30, अशा सर्व मिळून परभणी विद्यापीठाअंतर्गत 241 जागा आहेत। आणि नंतर शेवटचं जे विद्यापीठ आहे ते म्हणजे BSKKV दापोली म्हणजे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, याच्या अंतर्गत कोणताही सब कॅम्पस नाही, पण मेन कॅम्पसमध्ये 63 जागा आहेत। तर अशा टोटल मिळून 4 विद्यापीठामध्ये 882 सीट्स आहेत MSc ॲग्रिकल्चरसाठी। पण आपण सर्व विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यायचं आहे, ह्या 882 सीट्ससाठी आपल्याला कॉम्पिटिशन आहे ते जवळजवळ 10,000 स्टुडंटचं, जवळजवळ 10,000 स्टुडंटचं। हे 10,000 स्टुडंट 20 गव्हर्नमेंट कॉलेज आणि 94 प्रायव्हेट कॉलेज यामधून येतात, प्लस जे रिपीटर्स म्हणजे जे आपले सिनियर्स असतात ज्यांचा गेल्या वर्षी MScला नंबर नाही लागला ते पण आपल्या कॉम्पिटिशनला आहेत। पण आपण या कॉम्पिटिशनचा जास्त विचार न करता, कारण आपल्या स्वतःसाठी फक्त एक जागा आपल्याला लागणार आहेत, तर ती जागा कशी मिळवायची याचा आपण प्रयत्न करायचा, याच्यासाठी आपण आपला अभ्यास चालू करायचा। तर आता आपण पाहूया ह्या परीक्षेचा सिलेबस काय आहे, कोणते सब्जेक्ट्स आपल्याला वाचायचे। तर जसं की आपल्याला माहिती आहे 2017मध्ये 5th दिन कमिटीने सिलेबस हा चेंज केलेला होता। अकॉर्डिंग टू 5th दिन कमिटी काही नवीन कोर्सेस काही नवीन कोर्सेस ॲड केले, काही कोर्सेस मॉडिफाय केलेले आहेत। तर त्यानुसार आपल्याला हा अभ्यासक्रम करायचा आहे, कारण 2021ची ही MCR CET जी आहे ही नवीन सिलेबसनुसार होणार आहे। ठीक आहे, मग यासाठी आता आपण पाहूया कोणते कोर्सेस आहे। पहिला कोर्स आहे किंवा पहिला
सब्जेक्ट आहे आपला हा ॲग्रोनॉमी. ॲग्रोनॉमीचे 13-14 कोर्सेस आहेत, ते आपण पुढे पाहूयाच. दुसरा आहे तो बॉटनी म्हणजे जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग. नंतर आहे SSAC सॉईल सायन्स अँड ॲग्रिकल्चर केमिस्ट्री. हे 3 मेन कोर्सेस आहेत, याच्यावर आपल्याला जास्त फोकस करायचा आहे. त्यानंतर आहे हॉर्टिकल्चर, प्लांट पॅथॉलॉजी, एंटोमॉलॉजी. नंतर इकॉन, एक्सटेन्शन, इंजिन आणि EHDS. हे 10 मेजर डिपार्टमेंट आहेत. याच्यामध्ये आपण कशावर जास्त कॉन्सन्ट्रेट करायचं, तर यामध्ये आपण पहिल्यांदा सुरुवातीला ॲग्रोनॉमी, बॉटनी आणि सॉईल सायन्स, त्याच्यानंतर हॉर्टी, पॅथ, एंटो आणि नंतर इकॉन, एक्सटेन्शन, इंजिन आणि EHDS. तर त्यानंतर काही अदर डिपार्टमेंटचे कोर्सेस आहेत, जसे की स्टॅटिस्टिक्स, बायोकेमिस्ट्री, याचासुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. नंतर कॉमन कोर्सेसमध्ये EVS म्हणजे एन्व्हायरमेंटल सायन्स, कॉम्प्युटर म्हणजे ॲग्री इन्फॉर्मॅटिक्सचा हा नवीन कोर्स आहे, याच्यावरसुद्धा क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. नंतर रिमेडियल कोर्समध्ये AGH, बायो, मॅथ. शक्यतो मॅथवरती क्वेश्चन विचारले जात नाहीत, तरी पण आपल्याला बायोलॉजीचा म्हणजे क्लास 11th आणि 12thच्या बुकमधून बायोलॉजीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. नंतर AGH आहे. नंतर नॉन ग्रेडियल कोर्सेसमध्ये HVE, DEG आणि FRST म्हणजे फॉरेस्ट्री. ह्या सर्व कोर्सेसचा आपल्याला MCR CETसाठी अभ्यास करायचा आहे. आता आपण पाहूया डिपार्टमेंट वाईज किती कोर्सेस आहेत आणि कोणत्या कोर्सेसवर आपल्याला फोकस करायचा आहे MCR CETसाठी. तर पहिलं डिपार्टमेंट आहे ॲग्रोनॉमी. ॲग्रोनॉमीला तसं जर आपण मॉड्यूलसहित जर पाहिलं तर 14 कोर्सेस आहेत. तर जेव्हा तुम्ही ॲग्रोनॉमीचा अभ्यास करचाल तेव्हा ॲग्रो 111 पासूनच स्टार्ट करा. नंतर ॲग्रो 1112 घ्या. म्हणजे स्टेप बाय स्टेप जर तुम्ही अभ्यास केला कोर्स वाईज, तर प्रत्येक कोर्स हा एकमेकाशी लिंक आहे. तुमचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर होत जातील, कारण बेसिक कन्सेप्ट क्लिअर होणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर ॲग्रोनॉमीसाठी हे 14 कोर्सेस आहेत. त्यामधले मला वाटतं एक इलेक्टिव्ह आहे, वीड मॅनेजमेंटचा कोर्स 5व्या सेमिस्टरला. जरी तुम्ही डिग्रीमध्ये तो कोर्स घेतला नसेल तरीही MCR CETसाठी त्या कोर्सचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. नंतर शेवटचे जे आहेत मॉड्यूलचे 2 कोर्सेस आहेत, ते आहे ऑर्गॅनिक फार्मिंग प्रोडक्शन टेक्नॉलॉजी आणि कमर्शियल प्रोडक्शन ऑफ ऑर्गॅनिक इनपुट्स. हे जरी तुम्हाला मॉड्यूलसाठी जरी असलं तरी तुम्ही याचा अभ्यास करायचा. याच्या नोट्स पहा, सिनियरकडून तुम्हाला याच्या नोट्स भेटतील, कारण ऑर्गॅनिक फार्मिंगवर सुद्धा क्वेश्चन येऊ शकतात. ठीक आहे. नंतर नवीन एक कोर्स ॲड झालेला आहे, तो जिओ इन्फॉर्मॅटिक्स, नॅनो टेक्नॉलॉजी अँड प्रिसिजन फार्मिंग. याचाही तुम्ही अभ्यास करायचा आहे. आता ॲग्रोनॉमीचा अभ्यास करताना जसं की क्रॉप सायन्सला 11वी-12वीला आपण अभ्यास करत होतो की चार्ट बनवायचे आहेत, क्रॉप वाईज चार्ट बनवून त्यामध्ये तुम्ही अभ्यास करू शकता. काही ट्रिक्स आहेत, त्यात तुम्ही त्या ट्रिक्स यूज करा आणि कन्सेप्च्युअल अभ्यास करा. ॲग्रोनॉमीनंतर सब्जेक्ट घ्यायचा आहे तो आपल्याला जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग म्हणजेच आपला बॉटनी. बॉटनीचा अभ्यास करताना GPB, बॉट 121, नंतर GPB 232, नंतर GPB 243 हे कोर्सेस आहेत. नंतर इलेक्टिव्हचा कोर्स आहे तो कमर्शियल प्लांट ब्रीडिंग. आता बघा GPB किंवा बॉटनी डिपार्टमेंटचा अभ्यास करताना तुम्ही काही बुक्स आहेत, ती बुक्सही यूज करा आणि तुमच्या रेग्युलर कोर्सेसच्या नोट्स. त्यामध्ये पण अभ्यास करताना तुम्ही सेकंड सेमिस्टरचा पहिल्यांदा, थर्ड सेमिस्टर, फोर्थ सेमिस्टर म्हणजे तुम्ही सिक्वेन्स बिघडवायची नाही, सिक्वेन्स वाईज ही सब्जेक्टचा अभ्यास करा. हा जो GPB आहे किंवा बॉटनी हे आहे, प्लांट सायन्स अंतर्गत येतं. याच्यावर खूप सारे क्वेश्चन विचारले जातात, त्यामुळे याचा अभ्यास तुम्ही चांगलाच करा. त्यानंतर जे डिपार्टमेंट आहे ते सॉईल सायन्स अँड ॲग्रिकल्चर केमिस्ट्री. आता बघा यामध्ये पहिल्या सेमिस्टरपासून आपल्याला कोर्सेस आहेत. पहिल्या सेमिस्टरपासून ते 8व्या सेमिस्टरपर्यंत आहेत आणि यामध्ये बायोकेमिस्ट्रीचा हा कोर्स त्यांनी सेपरेट दिलेला आहे, तरीही आपण बायोकेमिस्ट्रीचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. तर फर्स्ट सेमिस्टर सॉईल सायन्स SSAC 111 फंडामेंटल्स ऑफ सॉईल सायन्स याच्यावर सुद्धा क्वेश्चन विचारले जातात. म्हणजे हे पहिले 3 जे डिपार्टमेंट आहेत ॲग्रोनॉमी, बॉटनी आणि सॉईल सायन्स, याच्यावर आपण मेन फोकस ठेवायचा आहे. याला जास्त टाईम देऊन अभ्यास करायचा आहे, कारण हे बेसिक आहेत ॲग्रिकल्चरचे. ठीक आहे. आता यानंतर जो डिपार्टमेंट येतो ते म्हणजे हॉर्टिकल्चर. जसं आपण ॲग्रोनॉमीचा अभ्यास करतो तसाच सेम हॉर्टिकल्चरचाही अभ्यास करायचा आहे. हॉर्टिकल्चरचे पण 14 कोर्सेस आहेत. यामध्ये काही इलेक्टिव्ह कोर्सेस आहेत. जरी तो इलेक्टिव्ह कोर्स तुम्ही डिग्रीला घेतला नसेल किंवा तुमच्या बॅचला तो अलाउड झालेला नसेल, तरी तुम्ही त्या कोर्सची नोट्स कुठूनही गोळा करा आणि अभ्यास करा. आता हॉर्टिकल्चर नंतर जे डिपार्टमेंट येतात ते प्लांट पॅथॉलॉजी आणि एंटोमॉलॉजी. पॅथॉलॉजी आणि एंटोमॉलॉजीचा अभ्यास करताना तुम्ही एक चार्ट बनवायचे प्लांट डिसीजेसचे, त्याचे
काय सिम्पटम्स आहेत आणि त्याच्यावर कंट्रोल मेजर्स काय असतील त्याप्रमाणे तुम्ही चार्ट बनवून पॅथॉलॉजीचा अभ्यास करा. पॅथॉलॉजीचा अभ्यास करताना तुम्ही मॅन्युअलही यूज करा किंवा प्रत्येक कोणत्याही डिपार्टमेंटचा अभ्यास करताना थेरी नोट्स ॲज वेल ॲज प्रॅक्टिकल मॅन्युअलचाही तुम्ही अभ्यास करायचा आहे. यानंतर डिपार्टमेंट येतं ते ॲग्रिकल्चरल एंटोमॉलॉजी. जसं पॅथॉलॉजीचा अभ्यास करतात तसंच एंटोमॉलॉजीचाही तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये एंटोचे पण 7 कोर्सेस आहेत. त्यामध्ये काही इलेक्टिव्ह आहेत. मास प्रोडक्शन ऑफ बायो एजंट अँड बायोपेस्टिसाइड्स याचाही तुम्ही अभ्यास करा. कमर्शियल बी किपिंग म्हणजेच ॲपिकल्चर त्याचाही तुम्ही अभ्यास करायचा आहे. सिल्कवर्म, सेरिकल्चर याचाही तुम्ही अभ्यास करायचा आहे. याच्या नोट्स तुम्हाला तुमच्या सिनियरकडून किंवा झेरॉक्स सेंटरवरून भेटतीलच. त्यानंतर आहे तो ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स आणि एक्सटेन्शन एज्युकेशन. आता इकॉनॉमिक्स आणि एक्सटेन्शन एज्युकेशन या कोर्सेसकडे दुर्लक्ष करू नका किंवा या सब्जेक्टकडे दुर्लक्ष करू नका, कारण हे असे कोर्स आहेत किंवा असे सब्जेक्ट आहेत याच्यामध्ये तुम्हाला शुअर मार्क मिळू शकतात, इझिली मार्क मिळू शकतात. त्यामुळे याचासुद्धा तुम्ही अभ्यास करायचा आहे. इकॉनचे 5 कोर्सेस तसेच एक्सटेन्शनचेही 5 कोर्सेस आहेत. आता इकॉनॉमिक्सच्या 5 कोर्सेसमध्ये ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटचा इलेक्टिव्ह कोर्स आहे. जरी तुम्ही घेतला नसेल तरी त्या कोर्सचा तुम्ही अभ्यास करा. तसेच एक्सटेन्शनचा पण ॲग्रिकल्चरल जर्नलिझमचाही इलेक्टिव्ह कोर्स आहे, त्याचाही तुम्ही अभ्यास करा. आता त्यानंतर येतात ते ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग, ॲनिमल हजबंड्री अँड डेअरी सायन्स. ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचे 5 कोर्सेस तसेच ॲनिमल हजबंड्री अँड डेअरी सायन्सचे 6 कोर्सेस आहेत. ह्या सर्व कोर्सेसचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आता आपण पाहूया जे अदर कोर्सेसमध्ये दिलेले आहेत. त्यामध्ये आहे लँग्वेज, स्टॅट, बायोकेम, कॉम्प्युटर, EVS, FRST, FST, AGM आणि ELM म्हणजे मॉड्यूल FST. तर यामध्ये लँग्वेजचं शक्यतो क्वेश्चन विचारले जात नाहीत, तरीही आपण यामध्ये स्टॅटिस्टिक्स, बायोकेमिस्ट्री, कॉम्प्युटर, EVS आणि FST ह्या सब्जेक्टचा आपण अभ्यास करायचा आहे. कारण नवीन सिलेबसनुसार आपण पहिल्यांदा एक्झाम देत आहोत. आपल्याला क्वेश्चन पॅटर्न किंवा कोणत्या सब्जेक्टमधून क्वेश्चन येतील हे अजून समजलेलं नाही, तरी आपण या अदर कोर्सेसमध्ये स्टॅट, बायोकेम, कॉम्प्युटर, EVS आणि FST या कोर्सेसचा तुम्ही अभ्यास करा. त्यानंतर येतात ते कॉमन कोर्सेस. त्यामध्ये EVS आहे, एक्सटेन्शन आहे आणि कॉम्प्युटर आहे, ॲग्री इन्फॉर्मॅटिक्स. याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार, त्यामुळे तुम्ही याही कॉमन कोर्सेसचा सुद्धा अभ्यास करा. नंतर जे इलेक्टिव्ह कोर्सेस आहेत, सर्व इलेक्टिव्ह कोर्सेसचा तुम्ही अभ्यास करायचा आहे. असा मनात विचार नाही आणायचा की बाबा मी डिग्रीला हा कोर्स मला नव्हता किंवा मला अलाउड झालेला नव्हता म्हणजे CETला येणार नाही, असं काहीच नाही. त्यामुळे सर्व इलेक्टिव्ह कोर्सेसचा सुद्धा तुम्ही अभ्यास करायचा आहे. आता या इलेक्टिव्ह कोर्सेसमध्ये पहिलाच कोर्स बघा वीड मॅनेजमेंटचा आहे, ॲग्रोनॉमीचा. हा खूप इम्पॉर्टंट कोर्स आहे. नंतर कमर्शियल प्लांट ब्रीडिंग म्हणजे बॉटनी डिपार्टमेंटचा हा कोर्स आहे. नंतर मायक्रो प्रोपगेशन टेक्नॉलॉजीज, नंतर प्रोटेक्टेड कल्टिवेशन हॉर्टिकल्चरचा हा पण खूप इम्पॉर्टंट कोर्स आहे. नंतर हॉर्टिकल्चरचाच लँडस्केपिंग, हायटेक हॉर्टिकल्चर आणि इकॉनॉमिक्सचा ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट असेच जे आणि एक्सटेन्शनचा ॲग्रिकल्चरल जर्नलिझम असे जे इलेक्टिव्ह कोर्सेस आहेत, ह्या सर्व कोर्सेसचा तुम्ही MCR CETसाठी अभ्यास करायचा आहे. आता रिमेडियल कोर्सेस AGH, मॅथ, बायो. यामध्ये मॅथवर क्वेश्चन विचारले जात नाहीत, पण AGH व बायो याच्यावर विचारले जाऊ शकतात. तर बायोलॉजीसाठी तुम्ही इंट्रोडक्टरी बायोलॉजीसाठी क्लास 11 आणि क्लास 12चे जे टेक्स्टबुक आहेत 11वी-12वीचे त्यामधून तुम्ही बायोलॉजीची तयारी करा. नंतर आहे नॉन ग्रेडियल कोर्सेस. त्यात HVE, DEG आणि FRST इंट्रोडक्शन टू फॉरेस्ट्री ह्या 3 कोर्सेसचा तुम्ही अभ्यास करायचा आहे. HVE म्हणजेच ह्युमन व्हॅल्यूज अँड इथिक्स, DEG डेमोक्रेसी, इलेक्शन्स अँड गुड गव्हर्नन्स आणि FRST इंट्रोडक्शन टू फॉरेस्ट्री ह्या 3 कोर्सेसचा तुम्ही अभ्यास करा नॉन ग्रेडियल कोर्सेसमधला. हे झालं आपले सर्व कोर्सेस म्हणजे 10 डिपार्टमेंटचे किती कोर्सेस आहेत आणि कशाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता आपण पाहूया की ह्या 10 डिपार्टमेंटमधील जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलं की आपल्याला पहिल्यांदा 3 सब्जेक्टवर मेन फोकस करायचा आहे. ते म्हणजे ॲग्रोनॉमी, बॉटनी, सॉईल सायन्स आणि त्याच्यानंतर जे आहेत ते हॉर्टिकल्चर, पॅथॉलॉजी, एंटोमॉलॉजी आणि लास्टला ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन, ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स, AHDS आणि इंजिनिअरिंग आणि नंतर जे तुमचे इलेक्टिव्ह आणि कॉमन कोर्सेस जे असतील ते. आता हा सर्व अभ्यास करण्यासाठी UGच्या नोट्स त्याचबरोबर आपण कोणत्या बुक्सचा किंवा नोट्सचा आपल्याला अभ्यास करायचा आहे हे आपण पाहूया.
आता सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करायचं आहे की ज्या आपल्या सेमिस्टर एंड थेरी क्वेश्चन पेपर आहेत, कमीत कमी लास्ट 5 वर्षाच्या त्या तुम्ही कलेक्ट करायच्या आहेत. त्यामधला सेक्शन बी हा लिहून काढायचा आहे. प्रत्येक कोर्सेसचा सेक्शन बीची नोट्स तुमच्याकडे असली पाहिजे. ठीक आहे. नंतर ऑल कोर्सेस नोट्स प्लस प्रॅक्टिकल मॅन्युअल्स. आता जर का समजा तुम्ही ॲग्रोनॉमीचा अभ्यास करायचा समजलं किंवा चालू केलं तर ॲग्रोनॉमीच्या सर्व नोट्स कलेक्ट करायच्या. त्याचबरोबर जे ॲग्रोनॉमीचे रेफरन्स बुक्स आहेत, जे रेफरन्स बुक आहेत, ज्या त्या कोर्सेससाठी वेगवेगळे बुक्स आहेत ॲग्रोनॉमीचे, त्याही बुक्सचे तुम्ही झेरॉक्स घेऊन ठेवा. त्याचाही तुम्ही अभ्यास करा. म्हणजे जो पार्ट नोट्समध्ये कवर नाही झाला तो त्या बुकमधून कवर होईल. तसंच बॉटनीचंही आहे. बॉटनीसाठी सुद्धा खूप सारे रेफरन्स बुक आहेत. सॉईल सायन्स आहेत. म्हणजे प्रत्येक सब्जेक्टचे रेफरन्स बुक तेही तुम्ही कलेक्ट करायचे आहेत. त्याचेही तुम्ही झेरॉक्स करून ठेवा. आता पाहू नंतर ऑल कोर्सेस नोट्स प्लस प्रॅक्टिकल मॅन्युअल्स. थेरी नोट्स प्लस प्रॅक्टिकल मॅन्युअल. आता थेरी नोट्स तुम्हाला ऑनलाईन खूप सारे सोर्सेस आहेत, जसं की agrimoon.com, eagri.com. ठीक आहे. ह्या वेबसाईटवरून तुम्हाला थेरीच्या नोट्स मिळतील. प्लस काही झेरॉक्स सेंटरवरती सुद्धा तुम्हाला थेरीच्या नोट्स मिळतील. तर तुम्ही त्या सब्जेक्ट वाईज कलेक्ट करायचे. म्हणजे फर्स्ट सेमिस्टरच्या, सेकंड सेमिस्टर, थर्ड सेमिस्टर, फोर्थ सेमिस्टर, ॲग्रोनॉमीच्या सर्व नोट्स, नंतर सॉईल सायन्सच्या सर्व नोट्स, बॉटनीच्या सर्व नोट्स. मग अशा तुम्ही नोट्स कलेक्ट करून ठेवायच्या आहेत आणि त्याचा अभ्यास चालू करायचा आहे. नंतर बुक आहेत. यामध्ये फंडामेंटल ऑफ ॲग्रिकल्चर व्हॉल्यूम 1, व्हॉल्यूम 2 अरुण कत्तेन. नंतर इसेन्शियल्स ऑफ ॲग्रिकल्चर नारायण नागरे. हे पण बुक खूप छान आहे, इसेन्शियल्स ऑफ ॲग्रिकल्चर. नंतर टॉपर्स नोट, जे कोल्हापूर किंवा राहुरी विद्यापीठातून आलेले आहे. नंतर ईगल व्हिजनच्या नोट्स आहेत. नंतर परभणी ऑब्जेक्टिव्हच्या नोट्स आहेत. नंतर ऑब्जेक्टिव्ह बाय SR कांतवा, जी JRF SRFसाठी सुद्धा ती मुलं वापरते, तेही बुक आपल्याला ऑब्जेक्टिव्हचं वाचायचे. नंतर जनरल ॲग्रिकल्चर बाय मुनिराज सिंग राठोड. यामध्ये 1 लायनर किंवा रिसेंट करंट ॲग्रिकल्चरबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली असते. त्यामुळं मुनिराज सिंग राठोडचं रिसेंटचं एडिशन तुम्ही विकत घ्या. नंतर कॉम्पिटेटिव्ह बुक ऑफ ॲग्रिकल्चर नेमराज सुंदा. मुनिराज सिंग राठोडचं जसं बुक आहे तसंच कॉम्पिटेटिव्ह ॲग्रिकल्चर नेमराज सुंदा यांचं बुक आहे. नंतर अकोला नोट्स, ह्या थेरॉटिकल नोट्स आहेत. लातूरच्या नोट्स आहेत. नंतर दापोलीचं एक ऑब्जेक्टिव्हचं बुक आहे S गीते सरांचं आणि RK शर्मा बुक. हे एक सोर्सेस आहेत. मला वाटतं याच्यापेक्षा जास्त सोर्सेस तुमच्याकडे असतील. आता ह्या नोट्स तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी मिळतील. आता औरंगाबादमध्ये सप्तशृंगी झेरॉक्स सेंटर या ठिकाणी या सर्व नोट्स अवेलेबल आहेत, कांचनवाडी येथे. तिथूनही तुम्ही ह्या नोट्स घेऊ शकता. नंतर स्टडी प्लॅन, अभ्यास कसा करायचा, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. आता यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की सर सर्व सब्जेक्ट वाईज तुम्ही अभ्यास करा. फर्स्ट सेमिस्टरच्या नोट्सपासून शेवटच्या सेमिस्टरपर्यंत नोट्सचा अभ्यास करा. पण हा अभ्यास 8व्या सेमिस्टरच्या मुलांसाठी, कारण हा आता सध्या जानेवारी मंथ चालू आहे. तुमची एक्झाम मार्च एप्रिलमध्ये तुमची एक्झाम होईल. म्हणजे ह्या 2-3 महिन्यामध्ये हा तुम्ही एवढा सारा अभ्यास करू शकत नाही. मग त्यासाठी मी 2 प्लॅन बनवले. लॉंग प्लॅन ऑफ स्टडी. हा लॉंग प्लॅन ऑफ स्टडी हा आहे तो जे मुलं आता थर्ड इयरला आहेत, म्हणजे 6व्या सेमिस्टरला जातील, त्यांच्यासाठी लॉंग प्लॅन ऑफ स्टडी. आणि शॉर्ट प्लॅन ऑफ स्टडी म्हणजे हा 8व्या सेमिस्टरच्या मुलांसाठी, जे की आत्ता लगेच येणाऱ्या मार्च एप्रिल महिन्यामध्ये MCRची CETची एक्झाम देतील. तर आपण पाहूया लॉंग प्लॅन ऑफ स्टडी काय आहे. यामध्ये काय, फर्स्टली रीड ऑल थेरी नोट्स प्लस बुक्स प्लस प्रॅक्टिकल मॅन्युअल सब्जेक्ट वाईज. म्हणजे ज्या मुलांकडे टाईम आहे त्यांनी थेरी नोट्सपासून चालू करावं अभ्यास चालू करताना. मग नंतर सब्जेक्ट वाईज रेडीमेड थेरॉटिकल मटेरियल, जे थेरॉटिकल मटेरियल आहे तुमच्याकडे, म्हणजे जी नोट्स आहेत, जसे की अकोलाची नोट्स ही थेरॉटिकल आहे पूर्ण. नंतर टॉपर्स नोट्स आहे, ह्यासुद्धा नोट्स वाचताना किंवा हे सुद्धा बुक्स वाचताना, अरुण कत्तेन आहे, हे बुक्स वाचताना तुम्ही सब्जेक्ट वाईज वाचायचे. म्हणजे ॲग्रोनॉमी सब्जेक्ट घेतला, पहिल्या बुकमधला ॲग्रोनॉमी, दुसऱ्या बुकमधला ॲग्रोनॉमी, तिसऱ्या बुकमधला ॲग्रोनॉमी, किंवा पहिल्या नोट्समधला ॲग्रोनॉमी, दुसऱ्यातला ॲग्रोनॉमी, तिसऱ्यातला ॲग्रोनॉमीच वाचायचा. मिश्रण करून घ्यायचं नाही. त्यामुळं तुमचा कन्सेप्च्युअल अभ्यास होईल. आता लॉंग प्लॅन ऑफ स्टडीमध्ये तुम्ही पहिल्यांदा थेरी नोट्स वाचायचेत. म्हणजे फर्स्ट सेमिस्टर टू लास्ट सेमिस्टर ॲग्रोनॉमीच्या सर्व नोट्स वाचायच्या. त्यामधून तुमच्या हँड रिटन नोट्स काढायच्यात. थेरॉटिकल वाचत असताना जे इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला वाटते ते 1 लायनरमध्ये हँड रिटन तुम्ही लिहून काढायचे. नंतर तिसरा जो प्लॅन आहे, तिसरी टिप, त्यामध्ये सेमिस्टर एंड थेरी क्वेश्चन पेपर तुम्ही कलेक्ट करायचे. जसं मी सुरुवातीला सांगितलं, लास्ट 5 वर्षाच्या प्रत्येक कोर्सेसच्या, आणि त्यामधला सेक्शन बी तुम्ही लिहून काढायचा आहे. नंतर रीड सब्जेक्ट वाईज ऑब्जेक्टिव्ह फ्रॉम डिफरंट नोट्स अँड बुक्स.
जेव्हा तुमचं पूर्ण थेरॉटिकली वाचून होईल, थेरॉटिकली नोट्स, थेरॉटिकली रेडीमेड मटेरियल, आणि त्याच्यानंतर तुम्ही ऑब्जेक्टिव्हला हात लावायचा आहे. आणि ऑब्जेक्टिव्हही वाचताना पहिल्यांदा ॲग्रोनॉमी वाचलं पहिल्या बुकमधलं, दुसऱ्या बुकमधलं पण ऑब्जेक्टिव्हच्या ॲग्रोनॉमीच वाचायचं, तिसऱ्या बुकमधनं पण ॲग्रोनॉमीच वाचायचं. असं सब्जेक्ट वाईज तुम्ही अभ्यास करा, पेजेस वाईज अभ्यास करू नका. हा झाला लॉंग प्लॅन ऑफ स्टडी. लॉंग प्लॅन ऑफ स्टडी म्हणजे सिम्पल 3 गोष्टी आहेत की पहिल्यांदा थेरॉटिकल नोट्स वाचायच्या, नंतर थेरॉटिकल मटेरियल वाचायचं, नंतर ऑब्जेक्टिव्ह वाचायचं. ह्या सिम्पल 3 गोष्टी आहेत लॉंग प्लॅन ऑफ स्टडी. याला जवळजवळ 8 ते 9 मंथ टाईम लागेल. कारण प्रत्येक नोट्स, प्रत्येक मॅन्युअल तुम्हाला वाचायचं आहे. तर हा लॉंग प्लॅन ऑफ स्टडी हा 8व्या सेमिस्टरच्या मुलांसाठी नाही, हा आहे तो 6व्या सेमिस्टरच्या मुलांसाठी किंवा 3rd इयरच्या मुलांसाठी, की ज्यांच्याकडे कमीत कमी 8 महिने, 9 महिने किंवा 1 वर्षभर टाईम आहे प्रिपरेशन करण्यासाठी. आता आपण पाहूया शॉर्ट प्लॅन ऑफ स्टडी. हा की खूप महत्त्वाचा आणि 8व्या सेमिस्टरच्या मुलांसाठी. आत्ता आपल्याकडे राहिलेत फक्त 2 ते 3 मंथ. ह्या मंथमध्ये कसा अभ्यास करायचा, तर यामध्ये आपण पहिल्यांदा सर्व रेडीमेड स्टडी मटेरियल कलेक्ट करायचे, जे की पाठीमागं मी लिस्ट दिली तुम्हाला. या लिस्टप्रमाणे किंवा बाकी तुमचे काय सोर्सेस असतील, स्टडी मटेरियल कलेक्ट करा. आणि ते स्टडी मटेरियल कलेक्ट केल्यानंतर रेडीमेड थेरॉटिकल नोट्स किंवा रेडीमेड ऑब्जेक्टिव्हच्या नोट्स, बुक्स हे कलेक्ट करा पहिल्यांदा. कारण कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी स्टडी मटेरियल हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही कोणतं मटेरियल वापरता, ठीक आहे. मग हे मटेरियल गोळा केल्यानंतर सब्जेक्ट वाईज रीडिंग चालू करायची. जसे की मी सांगितलं, सिक्वेन्स तुम्हाला आधीच सांगितलेला आहे की बा मेजर सब्जेक्ट पहिल्यांदा घ्या, ज्यावर जास्त क्वेश्चन विचारले जातात. त्यामध्ये ॲग्रोनॉमी, सॉईल सायन्स आणि बॉटनी हे आहे. त्यानंतर हॉर्टिकल्चर, पॅथोएंटो आणि नंतर एक्सटेन्शन, इकॉनॉमिक्स, ESDS आणि इंजिनिअरिंग. तर जेव्हा तुम्ही सिक्वेन्सनं अभ्यास करचाल त्यावेळेस रेडीमेड मटेरियलमधलं पहिल्यांदा थेरॉटिकली पोर्शन वाचायचा पूर्ण. म्हणजे पहिल्यांदा ॲग्रोनॉमीची पूर्ण थेरी वाचून घ्यायची, त्यातून तुमच्या शॉर्ट नोट्स काढायच्या जर शक्य असेल, तुमच्याकडे टाईम असेल तर. नसेल तर तुम्ही सरळ वाचत जा. ते वाचून झाल्यानंतर जे सेमिस्टर एंड थेरी क्वेश्चन पेपरमधून मी तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह काढायला सांगितले, ते ऑब्जेक्टिव्ह वाचायचे. ते ऑब्जेक्टिव्ह वाचल्यानंतर डायरेक्ट जे ऑब्जेक्टिव्हचे नोट्स किंवा ऑब्जेक्टिव्हचे बुक्स आहेत त्याला तुम्ही हात लावा तिसऱ्या वेळेस, म्हणजे लास्ट स्टेप. ह्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह वाचताना पण किंवा पहिल्यांदा आपण जर का समजा परभणीची नोट्स घेतली तर त्यामधली कंटिन्यूस वाचत नाही जायचे 10च्या 10 सब्जेक्ट. त्यामधलं पहिल्यांदा ॲग्रोनॉमीच वाचायचं, मग लगेच दुसरं बुक घ्यायचं, त्यामधलं पण ॲग्रोनॉमी वाचा. म्हणजे काय होईल की जे पहिल्या परभणीच्या नोट्समध्ये जे कवर नाही झालं ते दुसऱ्या एखाद्या बुकमध्ये पोर्शन कवर होईल. जर ते डबलच आलं तर तिथं तुमची रिव्हिजन होईल. म्हणजे डबल तुम्हाला रिव्हिजन करायची गरज पडणार नाही. सब्जेक्ट वाईज वाचल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये त्याचं मिश्रण होणार नाही किंवा कन्फ्युजन होणार नाही. एक सब्जेक्ट व्यवस्थित स्टडीचा प्लॅन करा. एक सब्जेक्टसाठी 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस तुमच्या प्लॅननुसार तो एक सब्जेक्ट पाठीमागं टाका आणि असा व्यवस्थित प्लॅननं तुम्ही अभ्यास करा. तर हा आहे लॉंग प्लॅन ऑफ स्टडी आणि शॉर्ट प्लॅन ऑफ स्टडी. हा शॉर्ट प्लॅन ऑफ स्टडी 8व्या सेमिस्टरच्या मुलांसाठी आणि लॉंग प्लॅन ऑफ स्टडी हा जे 6 सेमिस्टरला आहेत किंवा 3rd इयरला मुलं आहेत त्यांच्यासाठी. आता पाहूया टिप्स. टिप्स म्हणजे काय, अभ्यास कसा करायचा किंवा अभ्यासाला कुठून सुरुवात करायची. जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलं, अभ्यास करताना सिक्वेन्स ऑफ सब्जेक्ट्स व्हाईल रीडिंग हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही सेमिस्टर वाईजच त्या नोट्स वाचल्या पाहिजेत. म्हणजे फर्स्ट सेमिस्टरची नोट्स सुरुवातीला वाचलीच पाहिजे, नंतर सेकंड सेमिस्टर, 3rd सेमिस्टर, आणि ते तुम्ही सब्जेक्ट वाईजच अभ्यास करा. सिक्वेन्स ऑफ सब्जेक्ट मी तुम्हाला आधीच सांगितला, ॲग्रोनॉमी, बॉटनी, सॉईल सायन्स यामधला तिसरा, या तिन्हीपैकी एक कोणताही सुरुवातीला घ्या. पण हे मेजर सब्जेक्ट आहे, त्याच्यावर जास्त क्वेश्चन विचारले जातात, त्यामुळे ह्या तिन्हीपैकीच एक कोणता तर घ्या सुरुवातीला वाचायला. नंतर घेताना हॉर्टिकल्चर, प्लांट पॅथॉलॉजी आणि एंटोमॉलॉजी, आणि त्याच्यानंतर शेवटी ठेवा तो एक्सटेन्शन, इकॉनॉमिक्स, EHDS आणि इंजिनिअरिंग. ठीक आहे. नंतर सेकंड टिप आहे म्हणजे कन्सेप्च्युअल रीडिंग इज इम्पॉर्टंट दॅन रीडिंग अकॉर्डिंग टू नंबर ऑफ पेजेस. शक्यतो आपल्या ॲग्रिकॉसची किंवा ॲग्रिकल्चरची मुलं काय करतात की बाबा आज मी 100 पानं वाचले, आज मी 200 पेजेस वाचले. पेजेस वाईज रीडिंग नका करू, कुणाला दाखवण्यासाठी रीडिंग नका करू. तुम्हाला त्या 10,000 मुलांची कॉम्पिटिशन आहे आणि त्यातून तुम्हाला एक सीट मिळवायचं आहे. 882 पैकी एक सीट तुम्हाला मिळवायचं आहे. त्यामुळे अभ्यास करायचा आहे तर स्वतःसाठी करा. यामध्ये तुम्ही कन्सेप्ट वाईज रीडिंग करा, तो कन्सेप्ट तुम्हाला समजला पाहिजे. ठीक आहे.
नंतर यूज ऑफ डिफरंट ट्रिक्स टू रिमेंबर दी कन्सेप्ट. तुम्ही कारण जसं की पहिलं पाठीमागं जे पॅटर्न क्वेश्चन येत होते एक्झामला MCR CETसाठी, आता पॅटर्न क्वेश्चन येत नाहीत, आता ट्रिकी क्वेश्चन विचारले जातात किंवा मेमरी बेस्ड क्वेश्चन विचारले जातात. तर या मेमरी बेस्ड क्वेश्चनसाठी तुमचं बेसिक नॉलेज असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्या बेसिक नॉलेजसाठीच तुम्ही वेगवेगळ्या ट्रिक यूज करायचे आहेत किंवा हा कन्सेप्ट कसा लक्षात ठेवल मी. काही तुम्ही चार्ट्स काढा, काही डायग्रॅम काढून लक्षात ठेवा, काही शॉर्ट फॉर्म तयार करून लक्षात ठेवा. प्रत्येक सब्जेक्टसाठी काही ना काही तुमच्या स्वतःच्या ट्रिक तयार करा, त्यानं तुम्ही तो अभ्यास करू शकता. नंतर नेक्स्ट टिप आहे ती व्हाईल रीडिंग थेरॉटिकल नोट्स ऑर बुक्स नोट डाऊन इम्पॉर्टंट पॉईंट इन युअर नोटबुक. आता हे 8व्या सेमिस्टरच्या मुलांसाठी थोडं जास्त होईल, तरीही त्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे की जेव्हा तुम्ही थेरॉटिकल नोट्स वाचणार आहेत रेडीमेड मटेरियलमधून, तेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या नोट्स काढत जा. यानं काय फायदा होतो, तुम्ही दुसऱ्याचं आयतं दिलेलं जे वाचणार आहे ते तुमच्या लक्षात नाहीत राहत, पण तुम्ही जे जेव्हा स्वतः लिहून काढता तेव्हा ते तुमच्या जास्त लवकर लक्षात येतं. त्यामुळे नोट्स काढायची ही तुम्हाला सवय असलीच पाहिजे. जे आता थर्ड इयरला आहेत ती मुलं, त्या मुलांनी कंपल्सरी नोट्स काढायचे आहेत, कंपल्सरी. नंतर नेक्स्ट टिप आहे फॉलो प्रॉपर टाईम ऑफ स्टडी रेग्युलर मिनिमम 6 to 8 hours. आता जे आता 8व्या सेमिस्टरला मुलं आहेत, कमीत कमी त्यांनी 8 ते 10 तास अभ्यास केलाच पाहिजे डेली. आत्ता नाही अभ्यास कराल तर नंतर तुम्हाला पछतावा नक्की होईल, रिग्रेट नक्की फील होईल की हां सर सांगत होते तेव्हा मी अभ्यास करायला पाहिजे होता. आत्ता तुम्ही कमीत कमी 8 ते 10 तास रेग्युलर डेली अभ्यास करा. तुमचं मॉड्यूलचं असेल, काही काम असेल कॉलेजमधील, ते बाजूला ठेवून तुमचा 8 ते 10 तास अभ्यास झालाच पाहिजे, तर तुम्ही कुठं तर कॉम्पिटिशनला टिकाल. नाहीतर हे लक्षात ठेवा, तुमच्या कॉम्पिटिशनसाठी रिपीटर्स किंवा जे सिनियर मुलं आहेत ज्यांचा गेल्या वर्षी नंबर नाही लागला, ते सुद्धा सध्या अभ्यास करत आहेत. त्यांना तुमच्यापेक्षा अनुभव आहे, त्यांचा अभ्यास ऑलरेडी झालेला आहे, हे लक्षात ठेवून तुम्ही अभ्यास करा. नंतर नेक्स्ट जी टिप आहे ती रेफर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. आता बघा, टेलिग्राम ग्रुप्स आहेत, व्हॉट्सअपचे ग्रुप्स आहेत, काही क्लासेस आहेत, तिथून तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर किंवा तिथून तुम्हाला क्विज, टेस्ट सिरीज हे प्रॅक्टिससाठी मिळतील. हे तुम्ही नक्की प्रॅक्टिस करा मी तर म्हणतो, कारण 2 तासांमध्ये आपल्याला 200 क्वेश्चन सॉल्व करायचे, तर ते क्वेश्चन कसे सॉल्व करायचे याची प्रॅक्टिस झाली पाहिजे. म्हणून तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, त्यामधून तुम्हाला समजेल की कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात, याकडेही तुम्ही लक्ष द्या. नंतर जेव्हा शेवटचे 10, 15 किंवा 20 दिवस राहतात त्यावेळेस नवीन काही वाचत बसू नका. जे तुम्ही आधी ऑलरेडी वाचलेलं आहे त्याच्यावरच रिव्हिजन द्या. जसं की मी तुम्हाला सांगितलं, हँड रिटन जर नोट्स तुम्ही काढल्या असतील तर खूप सारं मटेरियल वाचायची गरज नाही, फक्त तुम्ही त्या हँड रिटन काढलेल्या नोट्सवरच रिव्हिजन द्या. म्हणजे शेवटच्या 10 ते 15 दिवसांमध्ये तुम्ही फक्त रिव्हिजनसाठी ठेवायचे. म्हणजे तोपर्यंत तुमचा पूर्ण थेरॉटिकल रिडिंग प्लस ऑब्जेक्टिव्हचं रिडिंग शेवटच्या 10-15 दिवसाच्या आधीच झालं पाहिजे. आता एक्झामची डेट लवकरच येईल, त्यानुसार तुम्ही तुमच्या स्टडीचा प्लॅन करा जर डेट लवकर आली तर. नाहीतर असं म्हणून धरा की बाबा हां 1 मार्चला एक्झाम होणार आहे, तर आपल्याकडे एवढा टाईम राहिला आहे, किंवा 15 मार्चला एक्झाम होणार आहे, एवढा टाईम राहील, त्यानुसार तुम्ही प्लॅन करा. 40, 45 किंवा 60 दिवसात 2 महिन्यात तुम्ही पूर्ण अभ्यास करू शकता जर तुम्ही ठरवलं तर. आणि जे थर्ड इयरला मुलं आहेत त्यांच्याकडे खूप सारा टाईम आहे, त्यांनी थेरॉटिकल नोट्स किंवा सब्जेक्टच्या ज्या कोर्स टेस्टच्या नोट्स आहेत त्याच्यापासून सुरुवात करा. नंतर महत्त्वाची टिप्स आहेत ती म्हणजे जे आपल्या चारी विद्यापीठं आहेत, चारी युनिव्हर्सिटीच्या वेबसाईट तुम्ही चेक करा. त्या वेबसाईटवर न्यू रिलीज व्हरायटीज, न्यू रिलीज टेक्नॉलॉजीज किंवा कोणत्या विद्यापीठाने रिसेंटली कोणती ह्या वर्षी किंवा गेल्या 2-3 वर्षामध्ये कोणती व्हरायटी रिलीज केली त्याची तुम्ही माहिती गोळा करून ठेवा, लिहून ठेवा तुमच्या डायरीमध्ये, नोटबुकमध्ये. नंतर ICARच्या वेबसाईटलाही व्हिजिट करा, तिथूनही तुम्ही इन्फॉर्मेशन लिहून ठेवा. आता याच्यानंतरची महत्त्वाची टिप आहे ती म्हणजे अशी की रिसेंट ॲग्रिकल्चर किंवा करंट ॲग्रिकल्चरवर 10 ते 15 क्वेश्चन विचारले जातात. मग या करंट ॲग्रिकल्चरचा अभ्यास कुठून करायचा, ह्यासाठी जे रिसेंटली पब्लिश किंवा रिसेंट एडिशन जे आहेत, जसे की मुनिराज सिंग राठोडचं बुक आहे, निमराज सुंदाचं बुक आहे, याच्या रिसेंट एडिशन तुम्ही कुठून तरी मिळवा किंवा ह्या रिसेंट एडिशनचे बुक तुम्ही विकत घ्या. आणि काही मॅगझिन आहेत जसे की योजना आणि कुरुक्षेत्र मॅगझिन, यामध्ये सुद्धा करंट ॲग्रिकल्चरबद्दल किंवा करंट ॲग्रिकल्चरल फॅक्ट्स याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली असते, ती तुम्ही वाचा. करंट ॲग्रिकल्चरल फॅक्ट्स म्हणजे किंवा करंट ॲग्रिकल्चर म्हणजे काय, किंवा 2019-20 किंवा यामध्ये कोणत्या व्हरायटीज रिलीज झाल्या,
कोणता स्टेट कशाच्या प्रोडक्शनमध्ये टॉपला आहे, महाराष्ट्राचं किती रँकिंग आहे, भारताचं जगामध्ये किती रँकिंग आहे, की कोणत्या क्रॉपसाठी कोणत्या एरियामध्ये जास्त ते क्रॉप घेतलं जातं, अशा ज्या करंट ॲग्रिकल्चर स्टेटस आहेत ते तुम्ही यामधून इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकता. आता लास्ट महत्त्वाची टीप आहे ती म्हणजे ग्रुप डिस्कशन विथ फ्रेंड्स. ज्या गोष्टी शिक्षकानं सांगून समजत नाहीत त्या गोष्टी एखाद्या मित्रानं समजून सांगितल्या तर त्या लवकर समजतात. म्हणून ग्रुप डिस्कशन हे खूप महत्त्वाचं आहे. 5-6 जणांचा तुम्ही ग्रुप बनवा. ग्रुप बनवल्यानंतर एक कॉमन टॉपिक ठरवा की आज आपण ॲग्रोनॉमीचा अभ्यास केला आहे तर आज आपण रात्री ॲग्रोनॉमीवर ग्रुप डिस्कशन करू. सॉईलचा अभ्यास केला तर सॉईल सायन्सवर ग्रुप डिस्कशन करू. पण कमीत कमी एक 30 मिनटं ते 1 तास डेली ग्रुप डिस्कशन करा. कारण ग्रुप डिस्कशनमधून आयडिया एक्सचेंज होतात, वेगवेगळ्या ट्रिक एक्सचेंज होतात आणि अभ्यास कसा करायचा आणि काही गोष्टी लक्षात येऊन जातात. त्यामुळे ग्रुप डिस्कशन मित्रांबरोबरचं हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर ह्या सर्व टिप्स माझ्याकडून तुम्हाला. आता आपण पाहूया की जे काय बुक्स आहेत. आता हे इथं मी काय बुक्सचे हे केलेले आहेत. फंडामेंटल्स ऑफ ॲग्रिकल्चर अरुण कत्यायन या सरकांतवाचं बुक आहे, मुनिराज सिंग राठोडचं बुक आहे, नंतर निमराज सुंदांचं बुक आहे, नंतर योजना आणि कुरुक्षेत्र मॅगझिन आहे. आता हे झालं BSc ॲग्रिकल्चरबद्दल किंवा MSc ॲग्रिकल्चरबद्दल. आता आपण पाहूया MCR PG CET फॉर MSc इन हॉर्टिकल्चर. जसं ॲग्रिकल्चरसाठी CET घेतली जाते तशीच हॉर्टिकल्चरसाठी सुद्धा CET घेतली जाते. आता ही पॅटर्न सेम असतो. 200 क्वेश्चन असतात. 200 क्वेश्चन आपल्याला 2 तासामध्ये सॉल्व करायचे असतात आणि याही CETसाठी निगेटिव्ह मार्किंग नसते. शक्यतो आज MCRची CET झाली ॲग्रिकल्चर की उद्या लगेच किंवा लागोपाठच ह्या CET होतात. त्यामुळं जी मुलं ॲग्रिकल्चर बरोबर हॉर्टिकल्चरचीही CET देणार आहेत त्यांनी हॉर्टिकल्चरचा सुद्धा अभ्यास करावा. तर यामध्ये MSc हॉर्टिकल्चर या विषयामध्ये MSc कोणत्या सब्जेक्ट्समध्ये करता येते किंवा कोणत्या स्ट्रीम्समध्ये करता येते आपण पाहू. यामध्ये पहिली स्ट्रीम आहे ते फ्रूट सायन्स, नंतर व्हेजिटेबल सायन्स, फ्लोरिकल्चर अँड लँडस्केपिंग आणि लास्ट आहे प्लांटेशन, स्पायसेस, मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक क्रॉप्स. म्हणजे ह्या 4 स्ट्रीममधून तुम्ही MSc करू शकता. ठीक आहे. तर MPKV राहुरी अंतर्गत महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत MScसाठी कोणत्या कॉलेजमध्ये किती जागा आहेत. यामध्ये पुण्यामध्ये MSc इन हॉर्टिकल्चरसाठी 6 जागा आहेत, PGI राहुरीमध्ये 12 जागा आहेत, कोल्हापूरमध्ये 6 जागा आहेत आणि धुळे कॉलेजला MSc इन हॉर्टिकल्चरसाठी 4 जागा आहेत. तसंच पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या अंतर्गत PGI अकोला या ठिकाणी 25 जागा आहेत MSc इन हॉर्टिकल्चरसाठी. नागपूरमध्ये 12 जागा आहेत. आता VMNKV परभणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या अंतर्गत PGI किंवा परभणी मेन कॅम्पस या ठिकाणी 19 जागा आहे MSc हॉर्टिकल्चरसाठी. लातूरमध्ये 12 जागा आणि बदनापूरमध्ये 6 जागा आहेत. तसंच दापोली विद्यापीठात डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली या ठिकाणी 32 जागा आहेत. तर अशा सर्व 4 विद्यापीठाच्या मिळून 134 जागा ह्या MSc इन हॉर्टिकल्चरसाठी आहेत. ठीक आहे. तर याचा सिलेबस काय आहे MScच्या CETसाठी, MSc इन हॉर्टिकल्चरसाठी की ऑल सब्जेक्ट ऑफ BSc हॉर्टिकल्चर किंवा जे ॲग्रिकल्चरची मुलं आहेत तुम्हाला जे हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटचे 14 सब्जेक्ट झालेत याचा अभ्यास करायचा आहे. याचबरोबर यामध्ये 2 खूप महत्त्वाची बुक आहेत. मी जे हॉर्टिकल्चरमधून MSc झालेली मुलं आहेत त्यांना मी विचारून त्यांच्याबरोबर डिस्कशन करून हे बुकची लिस्ट घेतलेली आहेत. ह्यामध्ये ग्लास्टर्स हॉर्टिकल्चर मुथुकुमार आणि सेल्वा कुमार हे बुक खूप महत्त्वाचं आहे. यानंतर जे 2 नंबरचं बुक आहे ते इन्स्टंट हॉर्टिकल्चर बाय SN गुप्ता. ह्या 2 बुकचा तुम्ही खूप केअरफुली अभ्यास करायचा आहे. यानंतर हॉर्टिकल्चर ॲट अ ग्लान्स बाय D राम आणि BB सिंग. नंतर MCQ किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चनसाठीच भारती सिंग हड्डा यांचं एक बुक आहे. नंतर क्वेश्चन बँक ऑफ हॉर्टिकल्चर सत्यनारायण गुप्ता आणि ऑब्जेक्टिव्ह हॉर्टिकल्चर न्यू विशाल पब्लिकेशन हे बुकसुद्धा तुम्ही वाचू शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला MSc इन ॲग्रिकल्चर आणि MSc इन हॉर्टिकल्चर याची तयारी कशी करायची याबद्दल आणि सीट्स किती आहेत 2020-21 यासाठी याबद्दल माहिती सांगितली आहे. हा व्हिडिओ मॅक्झिमम ॲग्रिकॉस स्टुडंट बरोबर शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.